नमस्कार मित्रांनो, रात्रीच्या वेळेला ज्यावेळेस आपण आकाशाकडे पाहतो तर अनेक तारे आणि दूरवर चमकणाऱ्या त्या आकाशगंगा आपल्याला दिसतात. आणि साहजिकच एखाद वेळेस आपल्या मनात प्रश्न निर्माण होतो की या ज्या आकाशगंगा आहेत, हे जे तारे आहेत, हे जे विश्व आहे, हे कोणी निर्माण केलं असलं पाहिजे. मित्रांनो, आपल्या भोवती पसरलेले हे विश्व कसे अस्तित्वात आले असावे याबद्दलचे कुतूहल माणसाला अतिप्राचीन काळापासून आहे. जगातील अनेक प्राचीन संस्कृतींमध्ये पृथ्वी आणि विश्वाच्या निर्मितीच्या कथा येतात. अनेक धर्मांमध्ये या विश्वाच्या आणि आपल्या पृथ्वीच्या उत्पत्तीचे श्रेय एखादी दिव्य शक्ती किंवा ईश्वराला दिलेले आपल्याला दिसते. मित्रांनो, विश्वाची निर्मिती कशी झाली या प्रश्नाचे उत्तर 2-3 प्रमुख दृष्टिकोनातून देता येते. ते म्हणजे 1 धार्मिक दृष्टिकोन, 2 तत्वज्ञानिक दृष्टिकोन आणि 3 वैज्ञानिक दृष्टिकोन. जर आपण भारतीय संस्कृतीच्या दृष्टिकोनातून विश्वनिर्मितीला बघितले तर भारतीय संस्कृतीत विश्वनिर्मितीला एक चक्रात्मक प्रक्रिया मानली आहे. म्हणजे काय तर निर्मिती, स्थिती आणि लय आणि पुन्हा निर्मिती, स्थिती आणि लय अशी ती चक्रात्मक प्रक्रिया आहे. आपल्या पुराणानुसार ब्रह्मा हे सृष्टीकर्ता मानले जातात, विष्णू हे पालनकर्ता आणि महेश अर्थात शिव हे संहारकर्ता मानले जातात. जर आपण सांख्य दर्शनानुसार बघितले तर सांख्य तत्वज्ञानानुसार विश्वाची निर्मिती पुरुष आणि प्रकृती यांच्या संयोगातून झालेली दिसते. प्रकृतीतून महत्त्व, अहंकार, तन्मात्रा आणि पंचमहाभूत निर्माण होतात आणि त्यामधून विश्व आणि सर्व जीव बनतात. आपण ज्यावेळेस ऋग्वेदामध्ये बघतो तर ऋग्वेदामध्ये नासदीय सूक्त म्हणून एक सूक्त आहे. त्या सूक्तामध्ये काही प्रश्न विचारलेले दिसतात. ते प्रश्न अत्यंत वैज्ञानिक विचारांसारखे आपल्याला दिसतात. त्यामध्ये प्रश्न विचारला आहे, त्या काळी काही नव्हतं, काहीतरी होतं का? अंधारात अंधार होता, त्या अवस्थेतून कोण प्रगट झाला? असे प्रश्न आपल्याला त्या ठिकाणी नासदीय सूक्तामध्ये दिसतात. या सर्वांचा ज्यावेळेस आपण विचार करतो तर आपल्याला विश्वाविषयी आपली जी प्राचीन मान्यता आहे ती म्हणजे सृष्टी, स्थिती आणि लय यांचा चक्रात्मक क्रम, आध्यात्मिक, तात्विक आणि सतत चालणारी प्रक्रिया या पद्धतीने त्या ठिकाणी दिसतो. पुढील भागामध्ये आपण वैज्ञानिक किंवा आधुनिक दृष्टिकोनातून विश्वाची निर्मिती कशी झाली ते बघू. धन्यवाद.